आता मागच्या वेळेस शिवाजीराव आढळराव पाटलांना सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून पाडलेलं होतं. आता आपल्याला निवडून आणायचं. कुणी निवडून गेलेला मला जमत नाही आणि माझी अडचण होती आणि म्हणून मला राजीनामा द्यायचा असं कुणी म्हटलेलं नव्हतं. आता मात्र ते तसं म्हणतात. आणि आता मी ज्यावेळेस भूमिका घेतली त्यावेळेस माझ्याबरोबर शपथविधीला आलो. ती काय अशोक पवार काय ॲफिडेव्हिट करायला पाठिंबा द्यायला सगळीकडेच आहे. मला म्हणले फार बरं झालं राव, आता हे पाहिजेच होतं, असंच करायला पाहिजे होतं. बरं बोलायला कलाकार म्हटल्यावर काय नुसते एकाचकडे एक डायलॉगच फेकतो, पण डायलॉगने पोट भरत नाही, त्याला काम करावं लागतं. आणि त्याच्यातून मग पुन्हा नंतर मला म्हणलं दादा मी बरोबर तुमच्यावर आलो होतो, पण मला असं वाटतं की आता तुम्हाला सोडावं. हे म्हणलं सारखं धरसोड काय लावलं रे, एकदाच कुठं जायचं तिथं जा, माझं काही म्हणणं नाही. अशा प्रकारचं ते सगळं राजकारण ते झालं गेलं, गंगेला मिळालं. आपण आता मागच्या वेळेस शिवाजीराव आढळराव पाटलांना सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून पाडलेलं होतं. आता आपल्याला निवडून आणायचं. आता सगळ्यांनी प्रयत्न करून आपल्याला निवडून आणायचं आहे. कारण मागची 3 टर्मची कारकीर्द शिवाजीराव आढळराव पाटलांची चांगली आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्यांना अनेकदा पाडायचा, विलास लांडेला बरोबर घेऊन, देवदत्त निकमाला बरोबर घेऊन, अजून कोणाला तरी बरोबर घेतलं होतं, कुणाला अशोक पवारांना. परंतु शिवाजीराव आढळराव पाटील सगळ्यांना आम्हाला पुरून उडायचे. आम्ही आपलं म्हणायचं नाही वातावरण चांगले, आता जमल तोपर्यंत 10 दिवशी आमचा माणूस पडायचा, पुन्हा ये रे माझ्या वागला. पण ठीक आहे, त्यांना कामाची जाण आहे. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संस्था चालवलेल्या आहे. आपले प्रश्न त्यांना माहिती आहेत, आपल्या अडचणी त्यांना माहिती आहेत. पूर्वी आपल्याच राष्ट्रवादीमध्ये ते होते, तिथल्या तालुक्याचे अध्यक्ष होते, विमा कारखान्याचे चेअरमन होते, आणि त्याच्यामुळे फार काही आपण ते लांबचे नाही. आता या पद्धतीनं आपल्याला आता काम करावं लागेल. शिरूरकरांनो, यावेळेस तुमचे आमदार आजारी आहे, तुमचे सहकार मंत्री आजारी आहे, त्यामुळं आता जबाबदारी जास्त वाढलेली आहे. उन्हाची तीव्रता आहे. काल बारामतीमध्ये देखील कसं आम्ही 60% मतदान नेलं. माझ्या तालुक्यात 70% मतदान नेलं. आपल्याला आता जरी उन्हाची तीव्रता असली तरी ही सगळी कामं करण्याच्या करता मगाशी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची कामांचा उल्लेख केला. मग इंडस्ट्री अजून आणायची असेल, त्याच्यामध्ये मीना कालवा, शेतकऱ्यांचं पुनर्वसन, शेरे कमी करण्याच्या बद्दलचे आदेश महसूल खात्याला द्यायचे असतील, टाकळी आजी ते गाडीगाव रोड हा त्या ठिकाणी समस्त टाकळी आजी लोकांचं म्हणणं आहे तो करायचा असेल, त्याच्यामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.